तर करण, जसा आपण सुरुवातीलाच उल्लेख केला, या तर वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या आहेतच, पण आज सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे ते अंतरवली सराटीत. मनोज जरांगे पाटील आज नेमकी काय दिशा ठरवणार याकडे करण सगळ्यांचं लक्ष आहे, नजर आहे. दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटीमध्ये ही निर्णायक अशी बैठक असणार आहे. सरकारच्या या निर्णयावर जरांगे पाटील हे नाखुश असल्याचं त्यांनी काल स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. ओबीसी आरक्षण आणि सगळे सोयरे हा मुद्दा जरांगेंनी काही सोडलेला नाहीये. एकतर मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देण्यात यावं आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. ही जी अधिसूचना सरकारनं काढलेली आहे त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीकरता जरांगे पाटील ठाम आहेत. पण काल झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात, विशेषतः सगळे सोयऱ्यांसंदर्भात 6 लाख हरकती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. या हरकतींची छाननी केली जाईल आणि त्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. अर्थात ही सगळी प्रक्रिया आहे, त्यामुळे काही काळ यायला लागेल. घाई गडबडीत आपण कुठलाही निर्णय घेणार नाही असं सभागृहात स्पष्ट केलं. पण यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि आज दुपारी 12 वाजता अंतरवली सराटीत मराठा समाज एकवटला जाणार आहे. या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतील. याच विषयी करण अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया. आपले प्रतिनिधी आहेत अंतरवली सराटीला, सुधाकर जाधव यांच्याकडे. सुधाकर, अंतरवली सराटीमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? कारण आता पुढचे काही तासच उरलेले आहेत. 12 वाजता सगळ्यांच्याच नजरा अंतरवली सराटीकडे. निश्चितच लागवी. आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम आहेत. जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की सगळे सोयरे ची अंमलबजावणी व्हावी आणि कायदा पारित व्हावा आणि मराठा समाजाला ओबीसी वर्गातूनच आरक्षण द्यावं. मात्र काल ही विशेष अधिवेशनामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासंदर्भात घोषणा झाली आणि मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं. मात्र जरांगे पाटील यावर नाराज आहेत आणि जरांगे पाटलाची जी मागणी आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं, त्याच मागणीवर जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. आज अंतरवली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील समन्वयकाची बैठक या ठिकाणी बोलावलेली आहेत आणि या ठिकाणी दुपारी 12 वाजता ही बैठक होईल आणि त्यानंतरच या आंदोलनाची, जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती या बैठकीतूनच ठरेल आणि त्यानंतर आपल्याला कळेल जरांगे पाटलाचं पुढचं आंदोलन कसं असणार आहे. लागवी. नक्कीच सुधाकर, खरं तर काल जशी घोषणा झाली त्यानंतर जरांगे पाटील यांनी यावरती नाराजी व्यक्त केली आणि राज्यभरातून सर्वांना या बैठकीला येण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं. सध्या त्या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांच्याशी संवाद साधता येईल का? निश्चितच. कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही मराठा समन्वयक देखील आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत काही समन्वयक देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्याशी संवाद देखील साधण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत. निश्चित आपण या ठिकाणी दृश्य पाहतोय. काही समन्वयक आलेले आहेत. दादा, कुठून आलात तुम्ही? मी निलंगा तालुका हलगऱ्यातून आलोय. काल 6 वाजता आलोय. आमची म्हणणं आहे काय आरक्षण सरसकट मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. अगदी सुधाकर, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून सातत्याने अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.